आज आपलं काम चाललंय पाचटाचा भोगा करायचं. तर आपण बघू शकता आपल्या मागे हे आता पाचट कुट्टी यंत्र चालू आहे. हे पाचटाचा एकदम भोगा करतय. तर शेतकरी मित्रांनो, आपलं तेच रान आहे ज्या रानामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ केलता, किंवा ह्या रानामध्ये आपल्याला 85 टन ऊस होईल असा मी व्हिडिओ केलता, पण आपल्याला 83 टन ऊस झालेला आहे. तर मित्रांनो, आपण आज पाचटाचं व्यवस्थापन आता इथून पुढे करणार आहेत. म्हणजे हे पाचट कुजण्यासाठी काय काय करता येईल, काय काय नाही, त्यासाठी मी नंतर पण ते व्हिडिओ टाकणार आहे. पण आज आपलं हे पाचट कुट्टी करण्याचं यंत्र आपलं हाणण्याचं काम चालू आहे. 4.5 बाय 1.5 अशा अंतरानं ह्या ऊसाची लागवड केली होती. आणि तुम्ही बघू शकता की पाचट कशा प्रकारे भोगा व्हायला लागलं ते. हो का, ही पाचटाच्या अगोदर मोठं पाचट होतं. हो का, हे असं होतं. हे असं होतं पाचट, इतकं मोठं. पण ज्यावेळेस हे आता कुट्टी हाणली, तर कुट्टी हाणल्याच्या नंतर बघा, हो का, बारीक भोगा झालाय. आहे का, एकदम बारीक बारीक तुकडे झाले. शेतकरी मित्रांनो, पाचटाचं व्यवस्थापन हे केलं पाहिजे, कारण की हे आपल्या जमिनीमध्ये आपल्याला जवळपास 1 एकरमध्ये आपल्याला 5 टन इतकं पाचट आपल्याला ह्या जमिनीमध्ये मिळत असते. आणि पाचट कुजल्यामुळं जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारतोय. परत आणखीन आपल्याला नत्र, स्फुरद, पालाश हे सगळे घटक पण मिळतात. आणि नत्र, स्फुरद, पालाश हे तिन्ही घटक पण मिळतात. तर आमच्या इथले आमचं जे पिंपरखेडच्या जवळ जे गाव आहे पाडोळी म्हणून, तिथलचे श्यामराव घुले हे ह्या ट्रॅक्टरचे मालक आहेत, स्वतः मालक चालक आहेत. तर आपण काही पाचटाच्या बद्दलची काही शेतकऱ्यामध्ये काही बदल झाला आहे का नाही झाला हे विचारण्यासाठी आपण काही त्यांना पण प्रश्न विचारू. तर आपण त्यांना थांबू. तर शेतकरी मित्रांनो, हे आपले श्यामरावजी घुले आहेत. आमच्या जवळच पिंपरखेड पासून 2 किलोमीटर अंतरावर पाडोळी गाव आहे. इथलचे ते ट्रॅक्टरवाले आहेत. ते स्वतः चालक मालक आहेत. तर आपण त्यांना विचारू किंवा शेतकऱ्यामध्ये काही बदल झाला का नाही झाला. तर भाऊ, राम राम. राम राम. काय तुम्ही हे किती वर्ष झाले घेतलेलं आहे? हे आपलं 2-3 वर्ष झाले घेतले. 2-3 वर्ष झाले घेतलेलं आहे. बरं, 3 वर्षामध्ये ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस शेतकऱ्यामध्ये काय हे होतं का, किंवा कुठे हाणावं का नाही हाणावं? नाही, एवढी काही आवश्यकता नव्हती. हा, पण नंतर जसं जसं बदल मोबाईलवर पाहिल्यानं ह्यानं फरक पडायला लागला. आता बदल पडायला लागला. यंदा भरपूर, यंदा जास्तीत जास्त जास्त चालू आहे. शेतकरी मित्रांनो, एकमेकाचं बघितल्याशिवाय आपल्याला ह्या गोष्टी अनुभव येत नसतो. बऱ्याच वेळेस आपले जुने लोक म्हणायचे किंवा पाचट ठेवल्याच्या नंतर त्या परड होतेत, काय होतेत. आणि त्यांचं एक गोष्ट एका दृष्टीनं खरी पण होती, कारण की त्यावेळेस ते असे यंत्र पण नव्हते पाचटाची कुट्टी करणारे हे. बरं, काय वाटतंय बरं तुम्हाला? आता तुम्ही तर इतक्या वर्षापासून हाणतात कुट्टी, तर शेतकऱ्याच्या पिकामध्ये ह्याच्यामध्ये काही बदल झाल्यासारखा वाटतो का? बदल होतो ना, शेतीमध्ये बदल होतो ना. हा, त्याची शेणखतापेक्षा जास्त भारी रिझल्ट आहे. शेणखतापेक्षा चांगला आहे. त्याचं कारण आहे की आपण जे आपला ऊस आहे ना, तर ऊस काय करीत असतो, ह्याचं जे पाला आहे, ह्या पाल्यामध्ये त्याचे जे अन्नद्रव्य असते काय असते ना, हे सगळे आपले पाल्यामध्ये घालीत असते. आणि तेच अन्नद्रव्य परत आपण कुजवून पुन्हा डबल त्याला द्यायला लागलो. त्याच्यामुळं त्याला नत्र, स्फुरद, पालाश, पुन्हा सल्फर, मॅग्नेशियम, कॅल्शियम हे असे जे घटक येतात, हे सगळे घटक त्याला मिळत राहतात. तर तुम्ही आमच्यासाठी 2 मिनिटं वेळ दिला, त्याच्याबद्दल धन्यवाद. राम राम. तर शेतकरी मित्रांनो, पाचट कुट्टी केल्याचे काय फायदे आहेत हे आपल्याला श्यामरावजी घुले यांनी पण आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ह्याच्यानंतर आपण काय करणार आहेत हे पण मी तुम्हाला दाखवून देतो. हो, चल. तर शेतकरी मित्रांनो, या इकडं तुम्हाला मी आपली ह्याच्यानंतर आपण पाचटाची कुट्टी केल्याच्या नंतर आपण काय करणार आहे हे मी तुम्हाला दाखवून देतो. आमच्याकडे एक बारकं ट्रॅक्टर आहे, हे असं कुबोटा. ह्या ट्रॅक्टरला आम्ही मागच्या साईडला 2 बाजूनी बगला फोडण्याचं यंत्र बसून घेतलेलं आहे. तर त्याचा वापर करून आपण ह्या अशी सगळं जे आपलं पाचट आहे हे निघलेलं, हे पाचट असं मातीमध्ये गाडण्याचं काम करून घेणार आहे. हे सगळं पाचट आपण मातीमध्ये गाडायला, हे असं बघा, सगळं पाचट आपलं मातीच्या आड जाणार आहे. त्याच्यामुळे ज्या वेळेस आपण पाणी देतो तर पाणी दिल्याच्या नंतर हे पाचट लवकरात लवकर कुजणार आहे, कारण की ते मातीच्या संपर्कात जात आहे. आणि मातीच्या संपर्कात गेल्यामुळं ते लवकरात लवकर हे कुजून जाणार आहे. तेव्हा मी तुम्हाला काही ह्याच्या खाली पाचट कसं गेलं हे उकरून पण दाखवतो. असं वरून दिसत नाही, पण उकरल्याच्या नंतर लगेच सापडतं हवा, आहे का. आणि शेतकरी मित्र, आमची जी जमीन आहे ही जमीन पण बघा कशी इथं. बघा, लगेच आता आपण इतक्यात हे साईडच्या बगला हाणल्यात. आणि बगला हाणल्यावर एक फक्त हाणून बघितलं उलसक, तरी पण बघा जमीन कशी निघती, एकदम माती मोकळी खळखळ निघती. जमिनीमध्ये जास्त कडकपणा नाही. त्याचं कारण हेच आहे की आपण
पाचटाचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करतो, खताचं नियोजन चांगलं करतो आणि त्याच्यानंतर जे आपलं NPK, PSB, KMB हे असते नाजूक बॅटर ह्याचा पण वापर आपण जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे करतो. त्याच्यामुळं कुठेही बघा हो का, ही जमीन पहा कशी एकदम मोकळी खळखळ माती निघते. हे असं जरी ढेकळ जरी निघलेला असला, एखादा ढेकळ जरी असला तरी पण हे ढेकळ बघा हो कसा फुटतोय. सहज हाताने असं एकदम मोकळा खळखळ होतोय. म्हणजे जमिनीमध्ये आपल्या कडकपणा नाही, म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब एकदम चांगला आहे. तर शेतकरी मित्र, अशा प्रकारे आपण पाचटाचं व्यवस्थापन करू शकता. आता हे आपलं पाचट कुट्टी करण्याचं काम चालू आहे. पाचट कुट्टी झाली की आपण हे सगळं पाचट जमिनीमध्ये गाडण्याचं काम करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ता बोधे फळे ह्या नावाचं पेज आहे. ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.